एवढा प्रभो भावे, एवढा प्रभु भावे, तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी तीच्छा. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदेह धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं. खलाणीशवादापनोदार्य दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचे. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून, केले तैलोक्य पावन. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभो भावे, तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी तीच्छा. या ठिकाणी जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग आहे. अभंगामध्ये तुकोबराय आपल्याला भक्ती सांगतात, उपासना करायला सांगतात. उपासना कशी करावी, भक्ती कशी करावी, आणि भक्तीच्या बळावर त्या भगवंताला आपलंसं कसं करून घेता येईल, या अभंगामध्ये तुकोबराय आपल्याला सांगतात. बघा, आपण गेल्या 50 वर्षापासून आपल्या या निराळे फत्तेपूर या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह, हा नाम जप यज्ञ या ठिकाणी सतत चालू ठेवलेला आहे. ही काय झाली आपली भक्तीच आहे की नाही. आपण 2-3 वर्षापूर्वी बघितलं, कोरोनाच्या काळामध्ये कशी परिस्थिती आली, तरी पण हा सप्ताह आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे चालूच ठेवला. ही आपल्या अंतःकरणात असलेली भक्ती, भगवंताविषयीचं प्रेम. आणि अंतःकरणात जर भगवंताविषयी भक्ती असली ना, कुठलीही परिस्थिती येवो, कशीही परिस्थिती येवो, त्यावर मात करता येते. नवे नवे त्यातून आपल्याला तरुण जाता येतं. मग 50 वर्षापासून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह चालू ठेवलेला आहे. आणि आतापर्यंत या सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे एक सुवर्ण तप झालेलं, सुवर्ण वर्ष आपण ज्याला म्हणतो. मागच्या वर्षी आपल्या या सप्ताहाचं सुवर्ण वर्ष होतं, सुवर्णवी महोत्सवी वर्ष होतं. अतिशय भव्य दिव्य असा आपला सप्ताह होता. या सप्ताहामध्ये काही 1-2 घटना थोड्याशा वाईट झाल्या. अर्थात आलं देवाजीच्या मनात, तिथे कोणाचं चालेना. आमचेच रोहन भाऊ होते आणि एक
रामा म्हणून होते. दोन युवक अर्थात म्हणतात ना, भोगतो न घडे संचिता वाचुनी. प्रत्येकाचं जीवन आहे, आपलेही भोग आहे, आपलंही आयुष्य आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. त्यांचं घडूनही ती घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली आणि आज त्याला वर्ष पूर्ण झालेलं आहे. पण बघा, त्यांच्या जीवनात घटना वाईट घडल्या, परंतु ज्या पर्व काळामध्ये ते गेले ना, तो पर्व काळ कसा होता? चांगला होता. चांगल्या पर्व काळामध्ये त्यांनी देह ठेवला. भलेही जाण्याची वेळ नव्हती, तो काळ चांगला नव्हता, ती स्थिती वाईट होती, परिस्थिती वाईट होती, परंतु जो पर्व काळ होता ना, तो पर्व काळ कुणालाही साधता येत नाही. आणि ज्यानं जीवनामध्ये असा पर्व काळ साधला ना, तो त्याचं जीवन पर्व काळ गेला अंतरीचा मळ. या पर्व काळामध्ये ज्याने हा पर्व काळ साधला त्याचं जीवन धन्य झालं. म्हणून त्यांचं जीवन संपलं असं म्हणता येणार नाही. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. चांगल्या पर्व काळामध्ये जाणारे नेहमीच कर्तृरूपानं शिल्लक राहत असतात. आणि जोपर्यंत हा सप्ताह चालू असणार आहे ना, तोपर्यंत आपल्याला त्यांची आठवण येत राहणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला जन्म आहे, प्रत्येकाला मृत्यू आहे, प्रत्येकाला यायचं आहे, प्रत्येकाला जायचं आहे. परंतु जीवनामध्ये जे पर्वकाळ आहे ना, ते पर्वकाळ साधायचे आहे. मनुष्य जीवन प्रत्येकाला लाभत नाही. 84 लक्ष योनी फिरून, किती 84 लक्ष योनी फिरून हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. तो एवढा साधा सोपा आहे का हो? एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. भगवंतानं हा मनुष्य देह सगळ्यांना प्राप्त होत नाही. एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा असतो, पडतो, आणि तेव्हा कुठेतरी हा मनुष्य देहाचा वारा आपल्याला प्राप्त होतो. असं हे मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मग मनुष्य जन्म प्राप्त झाला, आपण किती दिवस जगलो याला महत्व नाही, आपण कसं जगलो याला महत्व आहे. आपल्याला जीवन किती मिळालं याला महत्व नाही, जीवनात आल्यानंतर त्याचा उपयोग आपण, सदुपयोग आपण कसा करून घेतला याला महत्व आहे. मग बघा, काही लोक एवढं जगतात की पार जगाला कंटाळा आणून सोडतात. जगाला असं वाटतं हा कधी मरेल, इथपर्यंत काही लोक जगतात की जग त्याला कंटाळून जातं, परंतु त्यांना मरण येत नाही. काही माणसं असे असतात की थोडं जगतात, परंतु थोडे परी निरे. चांगलं थोडं असतं, परंतु चांगलं जीवन असतं. म्हणून माणसानं जास्त जगण्यापेक्षा थोडं जगावं, पण चांगलं जगावं. उदाहरण बघा, आपले ज्ञानोबा राय किती वर्षाचं आयुष्य होतं? अगदी 16व्या वर्षी त्यांनी काय केलं? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला देऊन गेले, अमृतानुभवासारखा ग्रंथ आपल्याला दिला, हरिपाठ आपल्याला देऊन गेले, चांगदेव 65 सारखे ग्रंथ आपल्याला मिळून दिले. मग त्यांचं 16व्या वर्षी त्यांनी काय काय केलं, आणि 16व्या वर्षी आपण काय करतो? आपलं काहीच नाही 16व्या वर्षामध्ये. मग असं संत 16व्या वर्षामध्ये जगाला काहीतरी देऊन जातात, आणि वयाच्या 21व्या 22व्या वर्षी जे आपलं 21वं वर्ष आपल्या मुलांचं कशाचं असतं? लग्नाचं असतं, नाही का? मग आपल्या मुलांचं लग्नाचं वय, त्या वयामध्ये ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथ दादांनी, सोपान काकांनी, मुक्ताबाईंनी समाधी घेतल्या, संजीवन समाधी घेतल्या. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. असे असणारे संत थोडंसं जगतात, परंतु जगाचं कल्याण करून जातात. तुकोबराय बघा, तुकोबरायाने अगदी 42व्या वर्षी, 42 वर्ष वय म्हणजे काहीच नाही, त्या वर्षी ते कुठे गेले? वैकुंठाला गेले. आपल्याला साधं 60-70 वर्षाचं आयुष्य, परंतु आपल्याला अजून पंढरपूरला जाता येणार नाही का?
तुकोबराय वैकुंठाला गेले. इतरही संत आहे, नाथबाबा असतील, सगळे संत बघा. मग अशा प्रकारे इथं जीवही जन्माला आले, संतही जन्माला आले आणि देवही अवताराला येत असतात. मग संत कशा करता येतात, तुम्ही आम्ही कशा करता येतो आणि भगवंत कशा करता येतात. विठ्ठल विठ्ठल. मग तीन प्रकारचं प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. स्वइच्छेने संत येत असतात, परेच्छेने भगवंताला आणावं लागतं आणि अनिच्छेनं तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव, बद्ध जीव, त्यांना यावंच लागतं. अगा कर्मी जे उरावे तैते हे सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मागच्या जन्मात काहीतरी कर्म केलेलं आहे, मग तिची शिदोरी आपल्या बरोबर असतेच. ते भोगण्यासाठी कितीही जरी इच्छा नसली, कितीही जरी वाटलं आमच्या जीवनामध्ये दुःख नको, तरी अनिच्छा प्रारब्धाने आपल्याला ते भोगावंच लागतं. म्हणून अनिच्छा प्रारब्ध जीवाचं आहे, स्वइच्छा प्रारब्ध संतांचं आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासे. वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे काही संतांनी, जे काही ऋषीमुनी असतील, त्यांनी जो काही मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाने या जीवाला कसं जाता येईल याकरता आम्ही काय केलं, या ठिकाणी स्वइच्छा प्रारब्धाने आम्ही अवतार घेतला. स्वइच्छा प्रारब्धाने या जगात जन्माला आलो. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अज्ञानी जीवाला ज्ञानाचा मार्ग दाखवून देण्यासाठी संत स्वइच्छा प्रारब्धाने येत असतात. आणि तिसरा म्हणजे भगवंत, हा परीच्छा प्रारब्ध आहे. तो भगवंत स्वतःहून येत नाही, त्याला आणावं लागतं. आणि याला रूपा बळे कळे करुणी आली दासी. बघा, या ठिकाणी भगवंताला आणावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताला आणावं लागतं. साधू संतांचं रक्षण करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी तो या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये अवतरित होत असतो. आणि आजचा हा दिवस भगवान प्रभू रामचंद्रांच्या अवताराचा दिवस आहे. आजच्या दिवशी प्रभू भगवंताचा अवतार कार्य झालेला आहे. म्हणून भगवंतानं भक्तांच्या रक्षणासाठी या मृत्यू लोकामध्ये आणावं लागतं. जीवन म्हणजे प्रत्येकाला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी, असं प्रत्येक जीवाची इच्छा असते. या जगामध्ये असं कोणीच नाही की दुःख व्हावी लागे मज. असं एकही जीव नाही की ज्याला वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये दुःख असावं. प्रत्येक जीवाला कशाची प्राप्ती व्हावी वाटते? सुखाची. सुखासाठी तो रात्रंदिवस तळमळ करत होतो. सुखासाठी रात्रंदिवस तो शोध घेत असतो की मला सुख कशामध्ये मिळेल. सर्व सुखाची प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. माझं स्वहित कशामध्ये आहे हे जीवाला माहित नाही. म्हणून तो रात्रंदिवस सुखाचा शोध घेत, रात्रंदिवस त्याची तळमळ चालू आहे, रात्रंदिवस त्याची धडपड चालू आहे की मला सुख कशामध्ये भेटेल. बघा, प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जीवाला वाटतं मला देव भेटावं, परंतु देव एवढा सहज भेटतो का? प्रत्येकाला वाटतं देव भेटावं, परंतु देव भेटण्यासाठी जी काही प्रयत्न करावे लागते, जी काही साधना करावी लागते, तो जीव मात्र करत
नाही. आता इथं बसलेल्यांना जर म्हटलं जर तुम्हाला देव पाहिजे आहे का, कोण नाही म्हणेल हो? कुणाला वाटतं मला देव भेटू नये? प्रत्येकाला वाटतं मला देवाची प्राप्ती व्हावी, मला देव भेटावं. अगदी एखादा कितीही नास्तिक असला, भगवंताविषयी त्याच्या अंतःकरणात कुठल्याच प्रकारची भावना नसू द्या, परंतु जर त्याला विचारलं ना तुला देव हवा आहे का, तरी तो म्हणेल हो मला देव पाहिजे आहे. प्रत्येकाला देवाची प्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु साधना चुकलेली आहे. जो मार्ग भगवंताच्या प्राप्तीसाठी करायला पाहिजे तो मार्ग जीवाला मिळालेला नाही आणि इतर मार्गाने जीव भरकटलेला आहे. मग भगवंताच्या प्राप्तीचा जो मार्ग आहे तो या जीवाला सापडलेला नाही. मग अशा भगवंताच्या प्राप्ती करता हा जीव रात्रंदिवस धडपड करतो. बघा, आपण सर्व संसारिक माणसं आहोत. संसारामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काय करतो? सायास करतो की नाही? मग प्रपंचासाठी जेवढं सायास करतो भगवंताच्या प्राप्तीसाठी करतो का? ते आवश्यक वाटत नाही. जेवढा प्रयत्न आपण, जेवढा सायास आपण प्रपंचासाठी केला, तेवढा सायास जर भगवंताच्या प्राप्तीसाठी केलं तर एक दिवस निश्चित भगवंत भेटेल. परंतु आपण ते करत नाही. परंतु संसार मात्र सायासानं करतो. सायास करीती प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कवन्या गुणे. प्रत्येक दिवशी सायासानं प्रपंच करतो, परंतु भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न नाही. म्हणून आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. बघा, आपण जसं कर्म करतो ना तसं कर्माचं फळ आपल्या पदरात पडत असतं. व्यवहारातलं बघा, व्यवहार करीत असताना अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टींची प्राप्ती करायची असेल ना, सुखाची प्राप्ती करायची असेल तरी ते आपल्याला सहजासहजी प्राप्त होत नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. जसं कर्म केलेलं असं ना त्यानुसार आपल्याला पाप पुण्याची प्राप्ती होत असते. दिदल्या वातून प्राप्ती कैसी, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. जर आपण काही दिलं तरच आपल्याला त्याच्या मोबदल्यात काहीतरी प्राप्त होत असतं. आणि जसं बघा, जमिनीत काही पेरलं तरच उगवतं. जर जमिनीत काही पेरलंच नाही तर उगवेल का? मग जर आपण तर भगवंताला काही दिलंच नाही तर त्या बदल्यात आपल्याला सुखाची प्राप्ती होईल का? मग कर्म चांगलं करा, सुख तुम्हाला निश्चित लाभेल, सुखाची प्राप्ती निश्चित होईल. परंतु आपण कर्म चांगलं करत नाही. जर कर्म चांगलं केलं तर केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म करतो ना तसं फल आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून भगवंताची प्राप्ती करायची आहे ना, चांगलं कर्म करा. बघा, काही लोक आपण बघतो काहींच्या जीवनामध्ये अतिशय सुख आहे, बायको मुलं चांगली असतात, प्रपंच चांगला चालू असतो, संपत्ती असते, मुलं सर्व चांगली असतात, अतिशय सुखाचा प्रपंच चालू असतो. मग काहींना वाटतं याचं एवढं चांगलं कसं? त्याचं कारण त्यानं मागच्या जन्मात चांगलं पुण्य केलं, काहीतरी दान धर्म केला, काहीतरी सत्य कर्म केलं, भगवंताची भक्ती केली, म्हणून त्याला आजचा जन्म चांगला मिळालेला आहे. आणि दुसरीकडे बघा, एखाद्याचं काहीच चांगलं नाही, मुलंही चांगले नाही, घरात खाण्याची त्या ठिकाणी वांदे 2 वेळ जेवण सुद्धा मिळत नाही, चांगली मुलं नाही, चांगला प्रपंच नाही, संपत्ती नाही, अतिशय हालात दिवस. त्याला जर बघितलं ना त्याच्याकडं तर असं वाटतं यानं मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं असेल, म्हणून याला हा जन्म असा दुःखाचा प्राप्त झालेला आहे. मग प्रत्येकाला वाटतं ना सुखाचा त्या ठिकाणी जन्म मिळावा, जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं, त्याकरता काहीतरी दान धर्म केलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं कर्म केलं पाहिजे. म्हणून जसं कर्म करतो ना तशाच प्रकारचे भोग जीवनामध्ये येत असतात. विठ्ठल विठ्ठल. मग असा व्यवहारामध्ये काहीतरी दान दिल्याशिवाय आपल्याला कशाची चांगल्या प्रकारच्या फलाची प्राप्ती होत नाही. मग भगवान परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्या प्राप्ती करता काहीतरी निश्चित केलं पाहिजे. मग तो सगळ्यांना मिळतो का?
जरी मिळाला भगवंत तरी तो कळतो का? मग कळाला कुणाला? जे काही महापुरुष असतील त्यांना भगवंत मिळाला आणि भगवंत कळाला. आपल्याला मिळालाही नाही आणि कळालाही नाही का? आपण त्याची भक्तीच करत नाही. आणि जो मार्ग साधू संतांनी प्राप्त करून दिलेला आहे, ज्या मार्गाने आपल्याला जायला सांगितलेलं आहे, भगवंताच्या ईश्वराच्या प्राप्तिकरता जे काही साधनं सांगितली आहे, ती साधनं जर आपण केली नाही तर भगवंत आपल्याला कसा प्राप्त होईल? मग व्यवहारात बघा, अगदी रोजच्या जीवनामध्ये आपण मुलाचं लग्न करायला जातो. काय करण्यासाठी? आपल्याला वाटतं आपल्याला चांगली सून मिळावी, दोनाचे चार व्हावे, म्हणून आपण काय करतो? मुलाचं लग्न ठरवतो. परंतु 2-3 महिन्यानं सून मिळाली, 2-3 महिन्यानं कळतं की सून कशी आहे. ही काही 9 वाजल्याशिवाय उठत नाही, 12 वाजल्याशिवाय झोपत नाही, म्हणजे ही काही कामाची नाही. कधी कळतं? 2-3 महिन्यानं. जर जावई मिळायला गेलं, जावई मिळतो, परंतु 2-3 महिन्यानं कळतं हा कसा आहे, पेताड आहे, नाही का? मग सामान्य माणसं ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. मग भगवंताला कसं पाहता येईल? मग त्याला कसं कळून घेता येईल? मग असा भगवंत कळून घ्यायचा असेल तर त्याकरता भगवंताची भक्ती अंतःकरणात असावी लागते. त्याकरता ती साधना करावी लागते, तरच तो आपल्याला प्राप्त होत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग सामान्य दृष्टी आपल्याकडे नाही. व्यवहारात बघा, व्यवहारातलं उदाहरण आपल्याला, व्यवहारातले काही माणसं आपल्याला ओळखता येत नाही. मग तो परमात्मा जो आहे, पूर्ण विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे, तो परमात्मा असे आपल्याला कसा कळेल? कशी त्याची भक्ती करता येईल? मग ना गोरा ना काळा, ना थिटा ना थेंगणा, स्वरूप ना आंधळा ना खुजा, अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. म्हणजे तो ठेंगणाही नाही, त्याचं स्वरूप माहित नाही, तो कुठे राहतो, तो कसा आहे, तो काळा आहे की गोरा आहे हे आपल्याला माहित नाही. मग अशा भगवंताची प्राप्ती, अशा निर्गुण परमात्म्याची प्राप्ती जर जीवानं करायची ठरवली तर तो आपल्याला ओळखता कसा येईल? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, वर्ण नाही, नाही रूप छाया, निराकार निर्गुण तू चिरगुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, कुठल्याच प्रकारचा आकार नाही, मग असा भगवान परमात्मा आपल्याला कळेल का? मग तो कळून घेण्यासाठी निर्गुणातून त्याला सगुणात आणावं लागतं. निर्गुण स्वरूपामधून सगुण स्वरूपामध्ये साकार झाला की तो आपल्याला कळायला लागतो. निर्गुणाते कैसे ध्यावे, निर्गुणाते कैसे पहावे, निर्गुणाते आकारावे केवी बळे. असा निर्गुण परमात्मा आहे. जर त्याचं ध्यान करायला वाटलं ना, करावं ध्यान, तर तो कसा त्याचं ध्यान करावं? त्याला बघावं वाटलं तर त्याला कसं बघावं? त्याला आकाराला आणायचं ठरलं तर त्याला आकाराला कसं आणावं? असं कोणतं बळ या जीवाकडे आहे की ज्या बळाच्या सहाय्यानं तो भगवंत आकळला जाईल, त्याचं स्वरूप बघता येईल, त्याला त्याचं ध्यान करता येईल आणि तो आकाराला येईल. मग साधू संतांनाही तो कळला नाही तर आपल्यासारख्या बद्ध जीवांना कसं कळेल? मग असा परमात्मा निर्गुणातून सगुण साकार होण्यासाठी मग त्या भगवंताला ज्या बळावर आकळता येतं ते म्हणजे भावाचं बळ आहे. भाव बळे आकळे एरविना आकळे, करतळे आवळे तैसा हरी. हा भगवान परमात्मा जो आहे ना, भावाच्या बळावर आकळला जातो. तो निर्गुणातून सगुण साकार होतो. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथून चराचर हरिसी भजे. असा अव्यक्त असणारा परमात्मा व्यक्त होतो कशा करता? भगवंता भक्तांच्या त्या भावाकरता. मग असा भाव ज्यावेळेस आपण त्या भगवंताला, त्या भावाच्या बळावर भगवंताला आणतो ना, त्यावेळेस तो निर्गुणातून सगुण होत असतो. भक्तांच्या त्या ठिकाणी सहकार्यासाठी भगवंताचं जे काही प्राकट्य आहे ते निर्गुणातून सगुण होत असतं. मग असा सगुण परमात्मा ज्यावेळेस आकाराला येतो ना, त्यावेळेस आपण त्या भगवंताची सगुण भक्ती करू शकतो.
एरवी आपल्याला निर्गुण भक्ती कळत नाही, निर्गुण परमात्मा कळत नाही. अहो एवढंच काय, आपल्या सामान्य जीवांना कळालं तर याचं नवल काय नाही. जो शेष आहे ना, त्या शेषालाही देखील त्या भगवंताचं महत्व कळालं नाही. नवे नवे निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला सावित्रे. वेदानाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. बघवा, भगवंताचं जे काही निर्गुण रूप आहे त्याचा पार वेदांना देखील कळाला नाही. वेद शिनून गेले, पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला शिनला झाल्या 2,000 जिभा. देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव शेष शिनला झाला 2,000 जिभा. देव का हो विटेवरी उभा. गेली 28 युगापासून हा भगवान परमात्मा कटेवर हात आहे आणि आपल्या भक्तांचा त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी 28 युगापासून तो उभा आहे. मग असा भगवान परमात्मा 28 युगापासून त्या भक्तांसाठी तिष्ठत आहे, उभा आहे. परंतु ह्या भगवंताला निर्गुणातून सगुण आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भक्तांनी केलेलं आहे. आणि त्या भक्तांच्या भावामुळे हा निर्गुणातून सगुण साकार झाला. आणि तो एवढा असणारा जो भगवान परमात्मा आहे, तो एवढा असणारा भगवान परमात्मा संपुष्टात आला अभंगाच्या प्रथमचरणात. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. भगवान परमात्मा एवढा आहे. एवढा म्हणजे केवढा? एवढा हा शब्द या ठिकाणी असा आलेला आहे की ज्याचं मोजमाप करता येत नाही. मग एवढा असणारा भगवान परमात्मा संपुष्टी राहावे, तो संपुष्टात येतो, आकाराला येतो. मग एवढा असणारा भगवान परमात्मा आहे, तो संपुष्टात आल्यानंतर आपल्याला त्याची भक्ती प्राप्त होत असते. बघा, या अभंगामध्ये 3 प्रकारचे मार्ग आहे. एक ज्ञान मार्ग आहे, एक योग मार्ग आहे, एक कर्म मार्ग आहे. आणि जी चौथा जो मार्ग आहे ना, तो मार्ग म्हणजे भक्ती आणि उपासना. असे 4 प्रकारचे मार्ग आहे. पहिला आहे ज्ञान मार्ग. आता ज्ञान मार्ग जर सांगायचा झाला तर ज्ञान मार्ग कसा आहे? कठीण आहे. ज्ञान मार्गाने आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येतो, परंतु सामान्य जीवाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही, कारण की तेवढं ज्ञान सामान्य जीवाकडे नसतं. देखे उत्पलवना सारिका पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नर केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, मार्गाची निबळे निश्चित ठाकी. बघा, एखादं झाड आहे, त्या झाडाच्या शेंड्याला एक फळ लागलेलं आहे आणि ते फळाची प्राप्ती आपल्याला करायची आहे. मग ते फळ तोडण्यासाठी जर आपल्याला सांगितलं तर आपण कसं जाऊ? आपण डायरेक्ट उडी मारून त्या फळाचं त्या ठिकाणी फळ तोडू शकतो का? ते झाडाच्या अगदी शेंड्याला लागलेलं आहे, आपण खाली आहोत आणि त्या फळापर्यंत पोचायचं आहे. आपल्याला डायरेक्ट उडी मारता येईल का तिथपर्यंत? नाही का? कारण की उडी मारण्यासाठी आपली तेवढी शक्ती आपल्याकडे नाही, तेवढी ताकद आपल्यामध्ये नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? त्या फळापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा त्या झाडावर
बुंद्यापासून आपल्याला वरती चढावं लागेल. मग एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर, तिसऱ्या फांदीवरून चौथ्या फांदीवर, असं करत 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 त्या फळापर्यंत पोहोचता येईल. हा झाला आपला कर्ममार्ग. मग तसा कर्ममार्ग आहे जीवनामध्ये. आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे ना, मग कर्ममार्गाने आपण हा जीव बद्ध आहे. कर्ममार्गाने आपलं मार्गक्रमण चालू असतं. परंतु ज्ञानी माणसांचं तसं नाही. ज्ञान मार्ग आहे, जे ज्ञानी आहे त्या फळापर्यंत, ज्ञान मार्गाच्या साहाय्याने त्या मोक्षाच्या फलापर्यंत पोहोचता येतं त्यांना. तो ज्ञान मार्ग आपल्याला सहज शक्य होत नाही. जसं तो पक्षी आहे, पक्ष्यानं जर ठरवलं तर एका क्षणामध्ये त्या फळापर्यंत पोहोचू शकतो. कशाच्या द्वारे? पंखांच्या द्वारे. त्याच्याकडे पंख आहेत, पंखाने एक झेप घेतली की त्या फळापर्यंत पोहोचता येतं. तसं ज्ञानी जी माणसं आहे ना, त्यांच्याकडे ज्ञानाची पंख आहे. ज्ञानाच्या साहाय्याने ते मोक्षाच्या फळापर्यंत पोहोचू शकतात. परंतु सामान्य जीवाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कर्ममार्गाचं सहाय्य घ्यावे लागतात. तेव्हा कुठे जाऊन त्या फळापर्यंत पोहोचता येतं. मग ज्ञानमार्ग हा दुस्तर आहे, कठीण आहे. ज्ञानमार्गामध्ये अहंकार येण्याची शक्यता असते. बघा, काही ज्ञानी माणसं आहेत, खूप काही ज्ञान त्यांच्याकडे आहे, परंतु ज्ञानाचा अहंकार झाला की त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञान मार्ग कठीण आहे. कर्ममार्ग तो आपल्यासारख्या सामान्य जीवांकडे आहे. आणि योग मार्गाने जर जायचं ठरवलं तर माऊली हरिपाठामध्ये सांगतात, योग याग विधी येणे नोयसिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी वायाची उपाधी दंभ धर्म. तिथे दंभ धर्म आल्याशिवाय राहत नाही. म्हणून योग मार्ग ही दुस्तर आहे, तो देखील कठीण आहे. कर्म मार्ग ही आपल्याला कर्माच्या साहाय्यानं, आणि कर्म मार्गामध्ये कर्म करीत असताना अचानक आपण त्या कर्मामध्ये कशा प्रकारे बद्ध होऊ हे सांगता येत नाही. कर्म मार्ग देखील सूक्ष्म आहेत. साधी देवाची पूजा करायला घेतली ना, तर तीनदा आपल्याला भगवंताचं ते काही जेल असतं ते प्राशन करावं लागतं 3 वेळेस. परंतु ते प्राणी प्राशन करताना ते पाणी एवढं असावं मुखशुद्धीसाठी घेताना की एक मुगाचा दाना भिजेल एवढंच असावं. त्याच्यापेक्षा जास्त असलं तर पाप लागतं आणि कमी असलं तरी पाप लागतं. म्हणून कर्ममार्ग दुस्तर आहे. कर्ममार्ग करताना आपल्याला अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणून जीवासाठी कर्ममार्गही कठीण आहे, परंतु आपण जसं होता येईल तसं ते कर्ममार्ग करत असतो. योग मार्ग कठीण आहे, तो करू शकत नाही. ज्ञान मार्गाने जाऊ शकत नाही. कर्ममार्ग दुस्तर आहे, पण कर्ममार्गामध्ये पाप पुण्य घडण्याची शक्यता आहे. मग सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर भक्ती मार्ग, उपासना मार्ग. मग या भक्ती मार्गाच्या द्वारे आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. मग असा भगवंताने आपल्याला भक्ती मार्ग सांगितलेला आहे. मग या भक्तीच्या मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचता येतं. म्हणून या अभंगामध्ये तुकोबराय आपल्याला भक्ती सांगतात. भक्ती कशी करावी, भक्तीच्या बळावर भगवंताला कसं आपण आकळावं, या भक्तीद्वारे आपण भगवंताची प्राप्ती कशी करून घेऊ हे सांगतात. मग असा हा ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग आहे. मग भक्तिपंथ बहु सोपा. या मार्गाने आपल्याला जाणं सोपं पडतं. फक्त भगवंताविषयी आपल्या अंतःकरणात भक्ती पाहिजे, बाकी त्याला काहीच नको. मग असा असणारा भगवान परमात्मा, एवढा प्रभू भावे, एवढा असणारा भगवान परमात्मा, तो तेने संपुष्टी राहावे. तो संपुष्टात येतो कशामुळे? भावामुळे. मग एवढा बघा, या अभंगामध्ये आपल्याला एवढा हा शब्द मिळालेला आहे. एवढा या शब्दाचा अर्थ आहे. एवढा म्हणजे केवढा. आता एवढा म्हटल्यानंतर त्याचं मोजमाप. आता एवढा भगवंत केवढा आहे हो, त्याचा आकार सांगू शकतो का? त्याचं मोजमाप करता येतं का? उदाहरणार्थ समुद्र आहे. समुद्रातून आपण 1 बादली पाणी काढलं, 2 बादली पाणी काढलं किंवा मोटरी लावून पाणी काढलं तरी समुद्राचं पाणी आटेल का? तर समुद्राचं वर्णन करायला गेलं, समुद्र केवढा आहे त्याचं मोजमाप करता येईल का? त्याच्या पाण्याचं मोजमाप होत नाही. तसा भगवंत आहे. एवढा म्हटल्यानंतर एवढा म्हणजे केवढा. मग तो एवढा आहे, एवढा आहे, एवढा आहे, त्याचं मोजमाप होत नाही. मग एवढा म्हणजे केवढा. बघा, एक उदाहरण आहे. पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होत असतं, छोटी छोटी डबकी साठत असतात पाण्याची.
असं एक छोटंसं डबकं साठलेलं होतं. त्या डबक्यामध्ये पावसाळ्यामध्ये बेडकाची पिल्लं आपल्याला जास्त बघायला मिळतात. त्या डबक्यामध्ये काही ती बेडकाची पिल्लं खेळत होती आणि खेळत असताना झालं असं की त्या ठिकाणी त्या डबक्यामध्ये एक म्हैस पाणी पिण्यासाठी आली. आता म्हैस सगळ्यांना माहित आहे ना, बघितलेली आहे का नाही? सहजासहजी आपल्या इकडे म्हशी नाहीत, नाही का? दुसऱ्या भागात असतात. आपल्या तिकडे काय असतं आहे का? म्हणजे सगळ्यांना आपल्या इथे जरी नसल्या परंतु आपण त्या पाहिलेल्या आहे. बघ अशी म्हैस ज्या ठिकाणी ते डबकं साठलेलं होतं त्या डबक्यामध्ये पाणी पिण्यासाठी आली. आल्यानंतर जी काही ती छोटी बेडकाची पिल्लं त्या ठिकाणी खेळत होती त्यांनी ती म्हैस बघितली. आता बेडकाची पिल्लं कशी असतात? छोटीशी असतात आणि म्हैस म्हटल्यानंतर भली मोठी असते. आता त्या पिल्लानं ते म्हैस बघितल्यानंतर ती बिचारी म्हैस आली, पाणी पिली आणि निघून गेली. परंतु त्या बेडकाच्या पिलानं त्या म्हशीला बघितल्यानंतर एवढा अवाढव्य प्राणी त्यांनी अगोदर कधी पाहिला नव्हता आणि पाहिल्यानंतर ते घाबरत त्या आईकडे गेले. आई म्हणजे ती बेडकी. आणि त्या पिलं त्या बेडकीकडे गेल्यानंतर त्या आईला म्हणू लागलं, अगं आई, बाहेर ना खूप मोठा प्राणी आलेला आहे, खूप काहीतरी मोठा आलेला आहे आणि आम्हाला त्याची भीती वाटलेली आहे. बरं असं म्हटल्यानंतर ती जी काही बेडकी होती ती त्या मुलांना घेऊन तिथं आल्यानंतर ती म्हणू लागली, मला बघायचं आहे, ती काय आहे, केवढा मोठा आहे, बघू तरी. म्हणून ती त्या पिलांना घेऊन परत त्या तळ्यामध्ये आली, त्या साठलेल्या पाण्याजवळ आल्यानंतर तोपर्यंत ती म्हैस पाणी पिऊन निघून गेल्यानंतर आता त्या बेडूकची काय आई होती त्या पिलांना विचारू लागली, म्हणे बाळ केवढा होता तो प्राणी? आता ती बेडकीचं पिलू ते असतं छोटंसं. आता ते थोडंसं फुगल्यानंतर ती बेडकी थोडीशी फुगल्यानंतर ती विचारू लागली, एवढं होतं का? आता ती बेडकीचं पिल्लू ते सांगू लागलं, नाही म्हणे आई, एवढा नव्हता, याच्याही पेक्षा मोठा होता. आता एवढा होता का म्हटल्यानंतर ती परत थोडीशी फुगल्यानंतर परत विचारू लागली, एवढा होता का? ते म्हणे नाही, हा याच्याही पेक्षा मोठा होता. ती आणखी थोडी फुगली. असं करत एवढी फुगली की ती फुटून गेली. विठ्ठला सांगायचं तात्पर्य एवढं की मला सांगा, ती बेडूक कितीही जरी फुगली तरी त्या म्हशीचा ते आकार धरू शकेल का? म्हशी एवढी होऊ शकेल का? तसं भगवान परमात्म्याला एवढा म्हटल्यानंतर एवढा म्हणजे केवढा, कितीही जरी आपण सांगायचं ठरवलं, कितीही जरी त्याची कल्पना केली तरी त्याचं वर्णन सांगू शकत नाही. त्याचं वर्णन कुठल्याही परिमाणामध्ये मोजू शकत नाही. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. मग अनुरेणूंना देखील तो थोकडा वाटतो आणि असा असणारा भगवान परमात्मा त्याचं मोजमाप करता येत नाही. एवढा म्हणजे भक्तीच्या बळावर एवढा असणारा भगवान परमात्मा तो संपुष्टात येतो आणि तो आकाराला येत असतो. मग असा भगवंत मोठा असताना तो लहान होतो आणि लहान असताना तो मोठा होऊ शकतो. कशामुळे? भक्तीमुळे. नाथ महाराजांचे पंजोबा भामदास महाराज, पंजोबाच ना की आजोबा नाथ महाराजांचे आजोबा भामदास महाराज. झालं असं की पूर्वी बिदरचा बादशाह, बिदर म्हणजे कुठे आहे? कर्नाटकामध्ये. तो बिदरचा राजा होता. त्या राजानं भगवंताला बघितलं. तो पंढरपूरला आल्यानंतर भगवंताचं जे सावळं रूप आहे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे. असा भगवान परमात्मा जे सावळं रूप आहे ना, ते सावळं रूप त्या भगवान परमात्म्याचं त्या बिदरच्या बादशानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर अशी इच्छा झाली की ह्या भगवंताला आपल्या राज्यात घेऊन जायचं. म्हणून त्या राजानं काय केलं, त्या भगवंताची मूर्ती घेतली आणि तो कर्नाटकामध्ये बिदर राज्यामध्ये त्याच्या राज्यामध्ये घेऊन गेल्यानंतर आता इथं भक्तांचा ते प्रश्न पडला की आम्हाला दररोज भगवंताचं दर्शन व्हावं असं वाटतं, आम्ही दररोज परमात्म्याची भक्ती करतो, त्याचं स्वरूप सावळं स्वरूप आमच्या दृष्टीमध्ये साठवतो, दररोज त्याला बघत असतो, परंतु बिदरचा बादशाह घेऊन गेला, आता आम्ही भगवंताला बघायचं कसं, त्याची भक्ती करायची कशी, आम्हाला तो प्राप्त कसा होईल, असा विचार करत सगळे भक्त त्या ठिकाणी
चिंता दूर झाल्या, प्रत्येकाला प्रश्न पडला. आणि तेवढ्यात जे काही नाथबाबांचे जे आजोबा होते भानुदास महाराज, तेही त्या ठिकाणी पंढरपूरला आले. आल्यानंतर त्यांनी बघितलं तो भगवान परमात्मा ज्या ठिकाणी तो विटेवर उभा होता त्या ठिकाणी तो नव्हता. त्यांनाही आश्चर्य वाटलं, भगवान परमात्मा हा युगे 28 विटेवर उभा, 28 युगापासून भक्तांच्या कल्याणाकरता विटेवर उभा आहे आणि अचानक हा गेला कुठे. मग त्याला ज्यावेळेस समजलं की जो काही कर्नाटकातील बिदरचा जो बादशाह आहे त्यानं आपल्या राज्यात भगवंताला नेलं. आणि असं म्हटल्यानंतर, असं कळल्यानंतर भानुदास महाराज त्या बिदरच्या बादशाहाच्या घरी ते काय राज्यामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याला परत आपल्या पंढरपुरामध्ये आणता कसं येईल म्हणून ते प्रार्थना करू लागले. त्या बिदर बादशाहाची त्या ठिकाणी विनवणी करू लागले, परंतु तो बिदरचा बादशाह काही ऐकायला तयार नव्हता. मग त्यांनी भगवंताची आळवणी केली, भगवंताची विनवणी केली की भगवंता, आम्ही तुझे भक्त आहोत, तू बिदरच्या बादशाहामध्ये इथं तुझी चांगली सोय लागलेली आहे, तुला या ठिकाणी सगळ्या प्रकारचे उपभोग भोगायला मिळतील, परंतु आमच्यासारख्या भक्तांनी करायचं काय. आम्हाला जर तुझं सावळं रूप बघायचं ठरवलं, आम्हाला तुझी भक्ती करायची ठरवली तर आम्ही करायची कशी. म्हणून तुला आमच्याबरोबर परत पंढरपूरला यावं लागेल. मग अशी विनवणी त्या भानुदास महाराजांनी केल्यानंतर त्यांनी काय केलं, भगवंताला आपल्या भक्ताची दया आली आणि भगवंताला वाटलं काय, कितीही जरी राज्याचं सुख असलं ना तरी भगवंत हा भक्तांच्या त्या भक्तीपुढे नतमस्तक होत असतो. आणि त्याला राज्य सुख नको आहे, त्याला त्या भक्तांची भक्ती प्रिय असते. म्हणून तो भक्तांच्या प्रीतीसाठी, त्या भक्तीसाठी त्या भगवंतानं काय केलं, आपलं जे ते काही अकराळ विक्राळ रूप होतं, जे काही मोठं रूप होतं ना ते अगदी छोटंसं केलं. छोटंसं म्हणजे एवढं छोटं केलं की पूर्वी त्याला पर्सी म्हणायचे, पर्सी. आता आपण छोटा पर्स, खिस्सा असं म्हणतो ना, एक छोटी पर्शी होती आणि त्या पर्शीमध्ये ते मावेल एवढं छोटं रूप त्या भगवंतानं घेतलं आणि भानुदास महाराजांच्या त्या पर्शीमध्ये बसून भगवंत परत पंढरपूरला आला. जर भानुदास महाराजांनी त्यावेळेस जर भगवंताला तिथं आणलं नसतं ना तर आज आपल्याला कुठं जावं लागलं असतं त्याच्या दर्शनासाठी, बिदरला, कर्नाटकामध्ये, नाही का. म्हणून आज आपल्यासाठीच सोपं आहे, आपण पंढरपूरला जाऊ शकतो, नाहीतर आपल्याला कर्नाटकामध्ये जावं लागलं असतं. मग सांगायचं तात्पर्य की भानुदास महाराजांच्या भक्तीपुढे तो एवढा लहान झाला की त्यांच्या पर्शीत बसून तो पंढरपूरला आला. म्हणजे एवढा असणारा भगवान परमात्मा तो मोठाही होऊ शकतो आणि लहानही होऊ शकतो. कशामुळे, ब्रह्मांड हा बालक नंदा घरी, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड सामावून जातात, तो भगवान परमात्मा नंद बाबाच्या घरी बालक म्हणून आलेला आहे. भक्तीपुढे, भक्तीच्या बळावर, भक्तीच्या जोरावर त्याला आणता येतं. मग एवढा असणारा भगवान परमात्मा तो मोठाही होतो आणि लहानही होतो, तो फक्त भावामुळे. मग एवढा प्रभू भावे, भाव म्हणजे शुद्ध प्रेम. भावाचा अर्थ आहे शुद्ध प्रेम. ज्याच्याकडे शुद्ध प्रेम आहे ना तो भगवंताला आकळता येतं, त्या भगवंताला शुद्ध प्रेमाच्या बळावर. म्हणून असा भगवान परमात्मा आपल्याला जर आकळायचं असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भक्ती हवी, शुद्ध प्रेम असावं लागतं. देवाकारणे भावतस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. त्याला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही, त्याला तुमची कीर्ती नको, तुमचं वैभव नको, तुमचं वैराग्य नको, तुमचं कुठल्याच प्रकारचा पैसा अडका नको. त्याला फक्त हवा आहे शुद्ध भाव. थोर प्रेमाचा बुकेला, थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताला फक्त प्रेम हवं आहे, तेही शुद्ध प्रेम हवं आहे. या उलट आज कलियुगामध्ये असं झालेलं आहे, जे काही शुद्ध भावना आहे त्या शुद्ध भावनेच्या उलट भक्ती चालली आहे. जी काही श्रद्धा आहे ना त्या श्रद्धेच्या ठिकाणी स्पर्धा तयार झालेली आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी शुद्ध भाव हवा आहे आणि शुद्ध श्रद्धा हवी आहे. तो चिकित्सेचा विषय नाही, परमात्मा हा चिकित्सेचा विषय नाही. चिकित्सा हा संसारात अपेक्षित आहे. संसाराची चिकित्सा करावी, भगवान परमात्म्याच्या भक्तीची चिकित्सा करू नये. त्याच्यासाठी फक्त भाव हवा आहे.
बघा तुका म्हणे भाव जवळ धरण्यान देव. तुका म्हणे भाव जवळी दरोनी आणि देव. भावामुळे त्याला पकडता येतं, त्याला आकळता येतं. मग असा भगवान परमात्मा तो चिकित्सेचा विषय नसून तो श्रद्धेचा विषय आहे. म्हणून भगवंताच्या प्राप्तीस करता आपल्या अंतकरणामध्ये शुद्ध श्रद्धा असावी लागते. दुर्योधनाने काय केलं? 56 प्रकारचे भोग होते दुर्योधनाच्या घरी. भगवंतासाठी 56 प्रकारचे भोग त्या दुर्योधनाने तयार केले. परंतु ते सगळे भोग सोडून त्यानं शबरीची उष्टी बोरं खाल्ली. कशा करता? भावा करता. मग गुलाबजाम, बासुंदी, जी काही मिठाई असेल ते सोडून शबरीची उष्टी बोरं खायला त्याच्या डोक्यात काही पाणी झालं होतं का? भगवंताला काही वेड लागलं होतं का? कशामुळे? 56 प्रकारचे भोग सोडले आणि शबरीची उष्टी बोरं खाल्ली. भगवंत भावासाठी भुकेला होता. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जगन्नाथपुरी एक कर्माबाई नावाची भक्त होती. आता कर्माबाई तिनं काय करावं? सकाळी उठावं. सकाळी उठल्यानंतर आंघोळ न करावी, तोंड न धुवावं, कुठल्याच प्रकारची सुचिरभूतता न ठेवता तिनं काय करावं? भगवंताची भोग तयार करावा. भोग म्हणजे खिचडी. ती काय करायची? तिचा दररोजचा नित्यनेम होता की सकाळी उठल्या उठल्या कुठल्याच प्रकारची शुद्धी न करता ती भगवंतासाठी भोग तयार करायची, खिचडी तयार करायची आणि दररोज भगवंताला त्या जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये घेऊन जायची. दररोज भगवंताला जेवू घालायची. असं अनेक दिवसापासून चाललं. परंतु झालं असं, एक दिवस त्या मंदिरातील ब्राह्मणानं बघितलं. ब्राह्मणानं बघितल्यानंतर तो ब्राह्मण त्या स्त्रीला, त्या कर्माबाईला सांगू लागला, म्हणे अगं तू हे काय करत आहे? भगवंताला शुद्ध अंतकरणाने शुद्ध होऊन सुशीर्भूत होऊन तू भोग तयार करायला पाहिजे, नैवेद्य तयार करायला पाहिजे. आणि तू आंघोळ न करता तशीच पारुष्या अंगी त्या भगवंतासाठी खिचडी तयार करते आणि तसंच तू त्या भगवंताला जीव घालते. जर असं करत राहिली तर तुला काय होईल? तुला पाप घडेल. मग असं पाप घडेल म्हटल्यानंतर तिच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली. तिला वाटलं आपण भगवंताची श्रद्धेनं इथं भक्ती करत आहोत. भक्तासाठी, त्या भगवंतासाठी आपण श्रद्धेनं भोग तयार करतो. परंतु जर त्या श्रद्धेमध्ये जर पाप होत असेल तर हे करण्यापेक्षा न केलेलं बरं. म्हणून तिनं त्या दिवशी काय केलं? भगवंताला ती खिचडी केलीच नाही. इकडे दिवसभर भगवंताला ती सवय लागलेली होती. सकाळी कर्माबाईनं ती खिचडी आणावी आणि भगवंताने ती प्रेमानं खावी. झालं असं, त्या दिवशी त्या कर्माबाईनं काही खिचडी आणली नाही. मग भगवंताला प्रश्न पडला, आज दिवसभर कर्माबाई आली नाही, ती आजारी आहे का काय? तिला काय झालं? असा प्रश्न भगवंताच्या मनात येऊ लागले. आणि मग दिवसभर त्या जी काही कर्माबाई होती तिची वाट बघितली आणि वाट बघून दिवस गेला, पूर्ण रात्रही निघून चालली. रात्रीचे 12 वाजले तरी ती काही आली नाही. आता भगवंताच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, कर्माबाई का आली नाही? म्हणून त्या ठिकाणी जे काही ब्राह्मण होते ना, त्या ब्राह्मणानं काय केलं? पुजारी नित्यनेमानं त्यानं काय केलं? नैवेद्य आणला आणि त्या भगवंताला दाखवला आणि घरी निघून गेला. गेल्यानंतर तो कर्माबाईच्या इथे ते भगवान गेले, कर्माबाई का आली नाही? आज का खिचडी घेऊन आली नाही? आज का मला नैवेद्य दिला नाही? म्हणून त्यांना प्रश्न पडला आणि ते कर्माबाईच्या घरी गेले. गेल्यानंतर ती कर्माबाई बिचारी चिंतातूर झालेली, आज भगवंताला भोग दिला नाही, भगवंत उपाशी राहिले, अशी तिच्या मनामध्ये अनेक शंका येऊ लागल्या. भगवंत तिच्याकडे गेल्यानंतर तिला म्हटले, कर्माबाई आज तू माझ्यासाठी खिचडी का तयार केली नाही? ती म्हणे, भगवंता झालं असं, मी खिचडी तयार करत होते, परंतु ब्राह्मण बुवा म्हणाले तू भगवंतासाठी जी काही खिचडी करते ना ती कशी आहे? पारुष्य अंगाने करते, त्याचं तुला पाप लागेल. आता स्त्रियांचा स्वभाव कसा आहे? अतिशय भोळा, जे कुणीही काही सांगावं ते ऐकावं. स्त्रियांचा एवढा भोळा स्वभाव असतो. जर स्त्रियांना सांगितलं ना एखाद्या महाराजांनी, बाई तुझ्या जीवनामध्ये जर सुखाची प्राप्ती करायची आहे ना, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहे ना, तू एक काम कर म्हणे, अमावस्येच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता काय करायचं? 5 जोडे तुझ्या नवऱ्याला मारायचे. काय करायचं? 5 जोडे तुझ्या नवऱ्याला मारायचे. कशा करता? तुझी इच्छा प्राप्त होईल, तुझी जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण होईल. त्याकरता तू काय करायचं?
अमावस्येच्या दिवशी 12 वाजता तुझ्या नवऱ्याला 5 जोडे मारायचे. मारतील की नाही? मारतील. का? इच्छाच पूर्ण करायची आहे ना, नाही का? एवढ्या भोळ्या महिला असतात. आणि तिने बिचारीनं त्या ब्राह्मणानं सांगितलं की तुला पाप लागेल. तिलाही वाटलं खरंच पाप लागेल की काय, तिलाही प्रश्न निर्माण झाला. म्हणून तिनं त्या दिवशी भगवंताला नैवेद्य केला नाही. भगवंत आल्यानंतर विचारल्यानंतर तिने सांगितलं मला ब्राह्मणाने असं असं सांगितलं म्हणून मी आले नाही. आता भगवंतानं विचारलं कोण होता तो ब्राह्मण? त्या ब्राह्मणाचं मला काय कर, नाव सांग. आता जो काही ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाचं नाव तिनं भगवंताला सांगितल्यानंतर भगवंत लगेच त्या ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या छाताडावरच बसल्यानंतर विचारू लागले, म्हणे सांग आज तू कर्माबाईला नैवेद्य आणायला का सांगितला, का नाही येऊ आणून दिला? तो ब्राह्मण म्हणला, झालं भगवंता, कर्माबाई अशी आहे म्हणे, सकाळी उठते पारुष्य अंगाने, आंघोळ नाही काय नाही, आसुचिरभूत अवस्थेमध्ये भोग तयार करते, खिचडी तयार करते, तुझ्यासाठी घेऊन येते, तिला पाप लागेल. म्हणे खिचडी कुणासाठी आणते? माझ्यासाठी. पाप तिला लागेल हे माझी मी बघेल, तू सांगणारा कोण? असं म्हटल्यानंतर मग भगवंत त्या ब्राह्मणाच्या छाताडावर जाऊन बसल्यानंतर ब्राह्मणालाही भीती वाटली. ब्राह्मणानं त्या भगवंतानं सांगितलं तू कर्माबाईच्या घरी आत्ताची आत्ता जा आणि तिला सांग की भगवंतासाठी भोग घेऊन ये. तो ब्राह्मण म्हटला, देवा भोग तर मी सकाळीच तुला दिला, तुझ्या मंदिरात भोग घेऊन आला, तुला दाखवला आणि घरी घेऊन आला. भगवंतानं सांगितलं तू भोग आणला, फक्त मला दाखवला आणि घरी घेऊन गेला आणि स्वतःच खाल्ला. पण कर्माबाईचं तसं नाही, ती खिचडी बनवते, आणते, मला खाऊ घालते आणि नंतर उरल्यानंतर ती खात असते. म्हणून तिची खिचडी मला हवी आहे, तिचा भोग मला प्राप्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याकरता तू काय कर, त्या कर्माबाईच्या घरी जाय आणि तिला सांग की भगवंतासाठी दररोजचा नैवेद्य जो काही बनवते तो तू परत बनवायला घे. याचा अर्थ असा की भगवंत आपलं काहीच बघत नाही, आपण कोणत्या भावनेनं जातो ते बघत असतो. आपल्या अंतकरण कसं आहे, ती कर्माबाई जी होती ना, तिनं आपल्या शुद्ध अंतकरणानं, त्या शुद्ध भावानं त्या भगवंताला नैवेद्य देत होती आणि तो भगवंत ते ग्रहण करत होता. असा भगवंत भावासाठी आतुर असतो. भावापुढे त्याला कुठलीच गोष्ट त्याला दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग अशा कर्माबाईचा भाव बघून भगवंत तिच्या घरी यायचा आणि खिचडी खायचा. बघा तुकोबराय सांगतात की भगवंता गिरीधर लाल तो भाव का भूका, गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तू का, खेलो अपने राम ईसान, जैसी वैसी कर रहुमात. तुकोबराय सांगतात की भगवंता गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका. मला कुठल्याच प्रकारचा राग येत नाही, कुठल्याच प्रकारचं जे काही असतं राग रागिणी आजकाल आपण बघतो ना, तशा प्रकारचं काहीच मला येत नाही. मला फक्त तुला भावानं आकळता येतं, भावाची भक्ती माझ्याकडे आहे. कुठल्याच प्रकारची कला, कुठल्याच प्रकारचा राग माझ्याकडे नाही. काय झालं, समाज असा बनलेला आहे की प्रश्न पडतो. तुकोबरायांना प्रश्न पडला तर आपल्यासारख्या सामान्यांना काय? तुकोबरायांना प्रश्न पडला होता की क्या गाऊ कोई सुनने वाला, देखे तो सब जग ही भुला. या जगाला भगवंताची भक्ती कशाच्या द्वारे सांगू, काय सांगू, काय ऐकवू की ज्याच्या बळावर हे भगवंताची भक्ती करतील, या समाजाला काय द्यावं असा प्रश्न तुकोबरायांना पडला. कारण की जैसी वैसी कर रहो मात, खेलो अपने रामई साथ. मग तुकोबराय म्हणाले जगाला काही रिझवता येत नाही आणि जगाला जे पाहिजे ते माझ्याकडे नाही. राग कला नाही जानत तुका. मग मी काय करतो, एकटाच माझ्या भगवंताची भक्ती करतो, एकटाच माझ्या भगवंताबरोबर खेळतो आणि त्याची जशी असेल तशी भक्ती करतो. कारण की समाजाला रिझवण्यासाठी जे काही पाहिजे ना, कहा से लाऊ मधुरवाणी, रिझे ऐसी लोकबिराणी. अशी मधुरवाणी कुठून आणू?
की ज्याच्यामुळे लोक रिझून जातील आणि भगवंताची भक्ती करतील, अशी वाणी मी कुठून आणू, असा सुंदर आवाज, असं गायन मी कुठे आणू, कसं करू, मला काही ते जमत नाही. मी आपल्या आपल्या भावाच्या बळावर, त्या भावामध्येच मी तल्लीन आहे आणि त्याच्याच बळावर मी भगवंताची भक्ती करत आहे. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी भावाच्या बळावर त्या भगवंताची भक्ती करतात. आणि असा भगवान परमात्मा असतो ना, मग ज्यानं जसा भाव केला, ज्याची भक्ती जशी, तो त्या भक्तासाठी तसाच होत असतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पूर्वी धरावी ती इच्छा, जशी भक्ती करू ना तशी तो इच्छा पूर्ण करत असतो. म्हणून असा हा भगवान परमात्मा सगळ्यांना प्राप्त व्हावा याकरता सर्वांनी भगवंताचं भजन करायचं आहे. विठोबा हा भगवान परमात्मा आहे. बघा 11 वाजलेले आहे, वेळ झालेली आहे, 5 मिनिटातच सेवा समाप्त करणार आहे. असा भगवान परमात्मा जशी आपण त्याची भक्ती करतो ना, तो तसाच भक्तासाठी होत असतो. मग अशा भगवंत भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं जशी मनात इच्छा करेल ना, तो तसा होत असतो. मग त्या भगवंताला त्याच्या बदल्यात तो काही मागतो का, तर काहीच मागत नाही. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी, असा भगवान परमात्मा आहे. एवढा जगावर दान करणारा आहे, जगासाठी तो दान करत असतो. त्याच्या बदल्यात तो काय मागतो, मागे तुळशीदळ पाणी. कारण की भगवंताची आवड जर बघितली तर या ठिकाणी भगवंताची आवड म्हणजे तुळशीदळ आहे, तुळशीचं पात्र आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग असा असणारा भगवान परमात्मा, त्याच्या बदल्यात तो फक्त आपल्याकडून पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयश्यती तदहम भक्त पहतमश्नामी प्रयतात्मनः. असं पत्र पुष्प, अगदी झाडाचं एखादं वाळलेलं पान जरी आपण भगवंताला अर्पण केलं ना, तरी तो त्या पानासाठी, त्या भक्तीसाठी आतुर असतो आणि ते प्राशन करण्यासाठी तो सतत त्या भक्ताकडे धाव घेत असतो. मग असा असणारा परमात्मा एवढा जगदानी आहे आणि जगदानी असून तो फक्त एक तुळशीचं पात्र मागतो, कारण की त्याच्यावरच तो संतुष्ट आहे. मग अशा भगवंताला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला जास्त काही करावं लागत नाही, फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा लागतो. आणि जे साधू संतांनी केलं, त्या संतांच्या भावाच्या बळावर जो निर्गुण परमात्मा आहे, त्या निर्गुण परमात्म्याला निर्गुण स्वरूपामधून सगुण साकार करता आलं. आणि असा सगुण साकार परमात्मा ज्यावेळेस निर्गुणातून सगुण साकार झाल्यानंतर तो आपल्यासारख्या भक्तांसाठी सोपा झाला. अभंगाचं शेवटचं चरण.